कर्जत तालुक्यात अनेक भागात रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामं सुरू आहेत। नेरळजवळील ग्रामीण भागात देखील अनेक रस्ते सुस्थितीत केले जात आहेत। ग्रुप ग्रामपंचायत पिंपळोली जवळील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सध्या सुरू आहे, परंतु हे काम करत असताना ठेकेदाराने काँक्रिटीकरण कामाचा दर्जा उत्तम ठेवला नसल्याचं उघड होतंय। पिंपळोली ग्रामपंचायत हद्दीतील आंथरट गावाच्या शेजारून लोभ्याची वाडी कडे पुढे मुरबाड कर्जत या मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता काँक्रिटीकरण केलं जातंय, परंतु या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं सुरू असल्याचं उघड होतंय। आंथरट गावाजवळून हे काम सुरू असताना निकृष्ट दर्जाचे काँक्रीट भरलेला रस्ता सध्या सुरू असलेल्या पावसामुळे उखडून गेलाय। हे काँक्रीट उखडले गेले असून पाण्यासोबत वाहून जातंय। काही दिवसांपूर्वी केलेल्या काँक्रीटच्या रस्त्यात आता खड्डे पडल्याचं दिसून येतंय। त्यामुळे रस्त्याचे काम करणारा ठेकेदार हा निकृष्ट दर्जाचे काम करत असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतंय का, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। पिंपळोली गावातील ग्रामस्थांनी याबाबत प्रश्न उपस्थित करून या रस्त्याच्या कामाची चौकशी करावी, तसेच संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। बऱ्याच ठिकाणी अंतर्गत रस्त्यांचं काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे। आता मी आहे कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत किंवा नेरळ शहराच्या शेजारी असलेल्या ग्रामीण भागामध्ये। मी आता आहे नेरळ पिंपळोली आंथरट रस्त्यावर। हा जो रस्ता आहे आंथरटवरून लोभ्याची वाडी या मार्गे जाऊन कर्जत शहापूरचा जो कर्जत मुरबाडचा जो हायवे आहे या मुख्य रस्त्याला जाऊन मिळतो। या काँक्रिटीकरणाचं सध्या काम सुरू आहे आणि हे काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम खात्याचं कुठेतरी दुर्लक्ष होतंय, अशा प्रकारची या ठिकाणी चित्र दिसत आहेत। सध्या या रस्त्याचं काँक्रिटीकरण सुरू असताना हे काम निकृष्ट दर्जाचं होतंय असं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। आता जर आपण इथे बघितलं हे काम सुरू आहे, पुढच्या ठिकाणी आपण जाऊन आलोय त्या ठिकाणी हे काम सुरू आहे, परंतु जे काम झालंय त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही जी काँक्रिटीकरण भरलेलं आहे हे पहिल्या पावसामध्येच आता अगदी 15 ते 20 दिवसामध्ये हे काँक्रीट उखडून आता सध्या वाहतंय। त्यामुळे या कामाबाबत आता साशंकता निर्माण होते। हे जे काम आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं केलं जातंय आणि ठेकेदार हे मनमर्जीने काम करत असताना सार्वजनिक बांधकाम खात्याचं मात्र या ठिकाणी दुर्लक्ष होताना दिसून येते। स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत तक्रार केली असता आम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी आल्यानंतर ही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपल्याला दाखवली। हा जो काँक्रिटीकरणाचा रस्ता पहिल्याच पावसात वाहत चाललेला आहे, हा किती काळ टिकेल याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही। सार्वजनिक बांधकाम खात्याने निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या या ठेकेदारावर त्वरित कारवाई करावी, तसेच या रस्त्याची दर्जाबाबत चौकशी करावी अशी मागणी केली जाते। अरुण बैकर, वृत्त मराठी, नेरळ। लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।